येत्या 10 मार्चला आहे आमलकी एकादशी। आमलकी एकादशी हे व्रत फक्त उपवासासाठीच नाही तर दानासाठीही अत्यंत शुभ मानलं जातं। असं मानलं जातं की या दिवशी काही विशिष्ट गोष्टीचं दान केल्याने पापांचा नाश होऊ शकतो, आयुष्यात सुख समृद्धी वाढते आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळू शकते। मात्र या दिवशी फक्त 3 गोष्टी कराव्यात ज्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने शुभ फळ मिळतं असं सांगितलं जातं। मग या 3 गोष्टी कोणत्या आहेत आणि त्यामागचं गूढ काय आहे हेच आपण जाणून घेणार आहोत। चला तर बघ सुरुवात करूया, परंतु त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। हिंदू धर्मात अशा काही महत्त्वाच्या तारखा आहे ज्यामध्ये दान केलं तर व्यक्तीचं भाग्य वाढू शकतं, तसेच आपल्याला अपेक्षित फळ सुद्धा मिळू शकतं। जर आपण आमलकी एकादशीच्या दिवशी विशेष दान केले तर त्याचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते। या दिवशी केलेले दान एखाद्या व्यक्तीला सौभाग्य मिळवून देऊ शकतं, तसेच आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना त्या व्यक्तीला करावा लागत नाही। म्हणून आमलकी एकादशीच्या दिवशी जर काही नाही जमलं तर 3 वस्तूंचं दान आवर्जून करावं असं सांगितलं जातं, ज्यामुळे आपल्याला वैकुंठ धामाची प्राप्तीही होते। आता आपल्याला कोणत्या अशा 3 वस्तू आहेत ज्या आमली एकादशीच्या दिवशी दान करायच्या आहेत ते जाणून घेण्याआधी आपण आमलकी एकादशीचा शुभ मुहूर्त बघूयात। हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी 9 मार्च 20, 2025 रोजी सकाळी 7:45 सुरू होईल आणि 10 मार्च 25 रोजी सकाळी 7:44 संपते। उदय तिथीनुसार 10 मार्च रोजी आमलकी एकादशीचं व्रत केलं जाईल। त्यानंतर 11 मार्चला व्रत पारण केले जाईल। व्रत पारणाची वेळ म्हणजे व्रत सोडण्याची वेळ सकाळी 6:35 पासून ते 8:13 पर्यंत असेल। पारण तिथीच्या दिवशी द्वादशी सप्तमीची वेळ सकाळी 8:13 आहे। आता आधी सांगितल्याप्रमाणे आमलकी एकादशीच्या दिवशी कोणत्या वस्तू दान कराव्या आणि त्याचं महत्त्व काय आहे, तर सर्वात पहिली महत्त्वाची वस्तू आहे आवळा। भगवान श्री हरिविष्णूंना खूप प्रिय आहे असं म्हणतात। आमलकी एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे, म्हणून या दिवशी आवळा दान केल्यानं भगवान श्री हरिविष्णू प्रसन्न होतात असं मानलं जातं। आवळ्याच्या झाडात भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो, म्हणूनच या दिवशी आवळ्याची पूजा करून तो दान केल्याने पुण्य मिळतं। शिवाय आमलकी एकादशीचं व्रत केल्यानेही 1000 गायी दान केल्याच्या फळा इतकं पुण्य मिळतं असं सांगितलं जातं। त्यानंतर या दिवशी दान करायची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ। आमलकी एकादशीच्या दिवशी काळे तीळ दान करणे हे खूप शुभ मानलं जातं। या एकादशी तिथीला काळे तीळ दान केल्याने पितरांना शांती मिळते आणि पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते, म्हणून आमलकी एकादशीला काळे तीळ आवर्जून दान करावेत, यामुळे घरात सुख समृद्धी सुद्धा येते। शिवाय असंही मानलं जातं की जितके तीळ दान केले जातात तितके वर्ष वैकुंठात शांती आणि आनंद मिळतो। याचबरोबर तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आमलकी एकादशीच्या दिवशी दान करायची आहे ते म्हणजे अन्नदान होय। अन्नदानाने खूप पुण्य मिळते, म्हणून आमलकी एकादशीच्या दिवशी अन्नदान केल्याने हजारो गायींचं दान केल्यासारखं फळ मिळतं असं मानलं जातं। आमलकी एकादशीच्या दिवशी अन्नदान केल्याने आर्थिक समृद्धी वाढते। आमलकी एकादशीच्या दिवशी अन्नदान केल्यानं घरात सुख शांती राहते। एवढंच नाही तर आमलकी एकादशीच्या दिवशी अन्नदान केल्याने सौभाग्य मिळू शकतं। यावेळी आमलकी एकादशीला 3 शुभयोग तयार होत आहेत, जे या व्रताचे महत्त्व आणखीनच वाढवत आहेत। अशा परिस्थितीत पूजा कशी करावी आणि एकादशी तिथीला काय करावं काय करू नये हे बघूया। तर सर्वात आधी पूजाविधी पाहूया। एकादशीची पूजाविधी पुढील प्रमाणे: स्नान वगैरे करून मंदिराची स्वच्छता करणे, भगवान श्री हरिविष्णूंच्या मूर्तीला जल अभिषेक करावा, पंचामृतासह गंगेच्या पाण्याने भगवंताचा अभिषेक करावा, भगवंतांना पिवळे चंदन आणि पिवळी फुले अर्पण करावीत, मंदिरात तुपाचा दिवा लावावा, शक्य असल्यास उपवास ठेवावा आणि उपवास करण्याचा संकल्प करावा। आमलकी एकादशीच्या व्रतकथेचं पठण करावं। याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भक्तिभावाने आरती करावी, तुळशीपत्रासह भगवंताला नैवेद्य अर्पण करावा आणि शेवटी क्षमायाचना मागावी
आमलकी एकादशीच्या दिवशी उपवास करण्याचे विशेष आहे. हे व्रत भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी पाळलं जातं. उपवासाच्या वेळी पाणी पिणं आणि रिकाम्या पोटी राहणं चांगलं मानलं गेलंय. या दिवशी विशेषतः आवळ्याच्या झाडाजवळ जाऊन त्याची पूजा करावी आणि त्याखाली दिवा लावावा. या दिवशी आवळ्याच्या वृक्षाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. हे झाड भगवान श्रीहरी विष्णूंचे आवडते झाड आहे आणि हे शुभ फळ देतं असं म्हटलं जातं. आवळ्याच्या झाडाखाली बसून या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा सुद्धा करू शकता आणि त्यांची स्तुती सुद्धा करू शकता. यावेळी विशेषतः विष्णू सहस्त्र नावाचा जप करावा. या दिवशी आवळ्यापासून बनलेले अन्नपदार्थ अर्पण करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं. म्हणूनच याची विशेष काळजी घ्यावी. आमलकी एकादशीला आवळा एकादशी म्हणूनही ओळखलं जातं. फाल्गुन शुक्ल एकादशीचे हे व्रत आहे. हे व्रत खूप शुभ मानलं जातं. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आमलकी एकादशीचं व्रत केलं जातं. असं मानलं जातं की जो व्यक्ती या दिवशी विधीपूर्वक भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करतो त्याचं भाग्य चांगलं राहतं आणि त्याला चांगलं फळ देखील मिळू शकतं. आता अशा परिस्थितीत आमलकी एकादशीच्या व्रताच्या दिवशी काय करावं आणि काय टाळावं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आमलकी एकादशीच्या दिवशी मांस, मद्य, कांदा, लसूण आणि मसूर यासारखे तामसी अन्न सेवन करू नये. आमलकी एकादशी दिवशी भात खाणं निषिद्ध मानलं जातं. आमलकी एकादशीच्या दिवशी केस आणि नख कापणंही टाळावं. या दिवशी झाड तोडणं हे अशुभ मानलं जातं. शिवाय या दिवशी अंथरुणावर झोपणंही टाळावं. मात्र जे लोक हे व्रत पाळतात त्यांनीच हे नियम पाळावेत असेही सांगितलं जातं. तुळशीची पूजा दररोज केली जात असली तरी आमलकी एकादशीच्या दिवशी किंवा कुठल्याही एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये असं सांगितलं गेलंय. आमलकी एकादशीच्या दिवशी पानं सुद्धा खाणं टाळावं आणि झाडाची पानंही तोडणं टाळावं. या विशेष दिवशी योग्य दान केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य नक्कीच वाढतं असं म्हणतात. तर आपण सुद्धा एकादशीच्या दिवशी 3 गोष्टींचं दान करून या 3 महत्त्वाच्या गोष्टी करून आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य नक्कीच आणू शकता. भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त करून आपले आयुष्य अधिक शुभ आणि सकारात्मक सुद्धा बनवण्याची संधी आपल्याला आमलकी एकादशीमुळे मिळू शकते. या पवित्र संधीचा लाभ घेऊन आपणही पुण्य संचय नक्कीच करू शकता. तर येत्या 10 मार्चला आमलकी एकादशी आहे आणि हे व्रत उपासासाठीच नाही तर दानासाठी अत्यंत शुभ मानलं जातं. या व्रतामुळे आपल्याला आयुष्यात सुख, समृद्धी आणि आर्थिक स्थिती ही सुधारण्यासाठी मदत मिळू शकते. तुम्ही सुद्धा आमलकी एकादशीचं व्रत करता का? कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि एक छानशी कमेंट देखील करा. तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या स्थानावरून, कुठल्या शहरातून, कुठल्या गावातून पाहतात त्याचे नाव कमेंटमध्ये लिहा म्हणजे आम्हालाही कळेल आमचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेत. धन्यवाद.